Good morning students. Let's continue with the topic coordination chemistry. कालच्या पिरियडला आपण लिगँडचे प्रकार पाहिले. कोणते कोणते लिगँडचे प्रकार? मोनोडेंटल, पॉलीडेंटल आणि अँटीडेंटल. व्हेरी गुड. त्यानंतर आपण काउंटर आयन म्हणजे काय ते बघितलं. कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणजे काय ते पण पाहिलं आपण. राईट. आज पुढे कंटिन्यू करू आपण. आज आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन नंबर. बघा, तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो आणि त्याला लिगँड लागलेले असतात. राईट. आता बोर्डवर एक एक्झाम्पल लिहिलंय मी. इज ए कॉम्प्लेक्स. बघा, याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोबाल्ट आहे. लिगँड कोणते लागलेले आहेत? NH3 4 आणि Cl2 2. आता NH3 is a monodentate ligand. Cl is also monodentate ligand. How many ligands are attached here? 4 ammonia and 2 chlorine. So here coordination number is 6. The number of ligands which are attached to the central metal atom is called as coordination number. Here all ligands are monodentate ligand. Right? तर पहिल्या केस मध्ये किती कोऑर्डिनेशन नंबर 6. आता दुसरं एक्झाम्पल. या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय? कोबाल्ट इज द सेंट्रल मेटल ॲटम and which ligand is attached? En. En means ethylene diamine. You know the structure of ethylene diamine. Pen. How is the structure of ethylene diamine? Ethylene diamine is a bidentate ligand. Ethylene En म्हणजे काय? ethylene diamine. कसा आहे हे ligand? Bidentate. CH2 NH2 NH2 आणि CH2. हे झालं En. ethylene diamine. एक इथिलीन डायमंड मध्ये किती डोनर ॲटम आहेत? There are 2 donor atoms. There are 2 nitrogen atoms which can give the electrons. तर एका लिगँड मध्ये 2 डोनर ॲटम आहेत. मग इथून En किती? इथं 2 आहेत. How many donor atom totally? 4. So in this case, what is the coordination number? 4. Coordination number is 4. So how we can define coordination number as? Coordination number means the number of donor atoms which are attached to the central metal atom. Is called as coordination number. Yes. Or number of coordinate bond formed between the central metal atom and ligand is called as coordination number. Okay. त्यानंतरचा पॉइंट जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन नंबर. डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन नंबर. बोर्डवर लिहिलं मी. डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, नॉट कोऑर्डिनेशन नंबर. आता बोर्डवर एक्झाम्पल लिहिलं मी. बघा, हे जे एक्झाम्पल लिहिलंय ते आहे मोअर्स सॉल्ट. MOHRS. मोअर्स सॉल्ट. काय फॉर्म्युला आहे? FeSO4 N3 2 times SO4 and 6H2. हे झालं मोअर्स सॉल्ट. आणि खाली हे जे एक्झाम्पल लिहिलं K4FeCN6, that is a coordination complex. What is the difference between double salt and coordination complex? हा डबल सॉल्ट जर पाण्यामध्ये टाकलं, it will ionize. आणि आयोनाइज झालं कोणते आयन तयार होते इथं? हा FeSO4 आयोनाइज झालं. याच्यामध्ये when it will ionize into the water, it will produce Fe आयन तयार होते. त्याच्यानंतर SO4 तयार होईल. राईट. SO4 आयन तयार होते आणि अमोनियम आयन तयार होते. राईट. प्लस वॉटर मॉलिक्युल तर आहेच. डबल सॉल्ट आयनाइज झाला, काय काय तयार व्हायला लागलं? Fe आयन तयार व्हायला लागलं, सल्फेट आयन तयार व्हायला लागलं आणि अमोनियम आयन तयार व्हायला लागलं. इथं कोणतं
कॉम्प्लेक्स आयन तयार होत आहे का? इथे कोणतेच कॉम्प्लेक्स आयन तयार होत नाही. असा जो सॉल्ट असतो अशा सॉल्टला काय म्हणलं जातं? अशा सॉल्टला डबल सॉल्ट म्हणलं जातं. राईट. म्हणजे हा सॉल्ट पाण्यामध्ये जर टाकला तर तुम्हाला Fe टेस्ट पाहायला मिळतील, सल्फेटच्या पण टेस्ट पाहायला मिळतील आणि अमोनियमचा सुद्धा टेस्ट पाहायला मिळतील. असं असेल तर त्याला काय म्हणायचं? डबल सॉल्ट असं म्हणायचं. आणि हे काय? K4FeCN6 इट इज ए कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. K4FeCN6 हे जर आयोनाइज पाण्यामध्ये टाकलं तर हे आयोनाइज होईल. हे आयोनाइज होऊन काय तयार होणार आहे? हे आयोनाइज झालं की याच्यापासून पोटॅशियम आयन आणि FeCN6-4 एक काउंटर आयन तयार होतं. वन इज द काउंटर आयन आणि अदर इज द कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जर पाण्यात आयोनाइज केलं, पाण्यात विरघळलं तर काय होईल? कंपल्सरी एक तरी तिथं कॉम्प्लेक्स आयन तयार व्हायला पाहिजे. Fe आणि Cn हे वेगळं होणार नाही. Fe आणि Cn वेगळं होणार नाही. फक्त काय वेगळं व्हायला लागलं? पोटॅशियमच वेगळं व्हायला लागलं. लक्षात आलं का? डबल सॉल्ट मध्ये पूर्ण आयनायझेशन होतं, सगळे आयन वेगळे होतात. मात्र कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये काउंटर आयन तयार होतात आणि दुसऱ्या तयार होतात काय? कॉम्प्लेक्स आयन. राईट. दॅट इज द डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. डबल सॉल्ट मध्ये प्रत्येक आयनच्या टेस्ट तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील जर तुम्ही चेक केलं तर. मात्र कॉम्प्लेक्स मध्ये एक काउंटर आयन तयार होतं आणि दुसरं कोऑर्डिनेशन स्पेअर. इट्स ऑल राईट. आता हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे याची जेव्हा स्टडी केली, वर्नरनं सांगितले की हे जे बॉन्ड तयार होतात कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये हे कसे होतात याबद्दल वर्नरनं खूप माहिती दिली. त्यालाच आपण काय म्हणतो? वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. याचा पुढचा पॉईंट जो आपल्याला शिकायचा आहे, बोर्डवर लिहिले मी, वर्नर्स थिअरी. तर वर्नर्सनं काय केलं? वर्नर्सनं कॉम्प्लेक्स कसा होतो, कॉम्प्लेक्स कसा तयार होतो हे सांगताना काय त्यानं पॉईंट सांगितले. त्याने जे पॉईंट सांगितले त्यालाच काय म्हणलं जातं? त्यालाच म्हणलं जातं पॉस्ट्युलेट्स. राईट. पॉस्ट्युलेट्स विच आर गिवन बाय द वर्नर्स फॉर द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. तर काय सांगितलं वर्नरने? वर्नरने सांगितलं की हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात याला दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज. देर आर टू व्हॅलेन्सीज. राईट. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी? नंबर 1 प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी. Central metal atom in the coordination compound have two valencies. One is primary valency and other is secondary valency. Primary valencies are ionizable. And secondary valency, these are non-ionizable. Primary valencies are ionizable and secondary valencies are non-ionizable. Right? आता उदाहरण समजा आपण घेतलं, एक कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे, कोबाल्ट NH3 6 टाइम्स कंसाच्या बाहेर Cl3. त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर कसं स्ट्रक्चर आहे? सेंट्रल बोर्ड खाली काढलं स्ट्रक्चर. सेंट्रल मेटल आयटम कोणता आहे? CO, कोबाल्ट. त्याला लिगॅंड कोणते लागले? NH3. राईट. NH3 इज द लिगॅंड. हाऊ मेनी लिगॅंड्स आर अटॅच्ड? 6 लिगॅंड्स आर अटॅच्ड. आणि बाहेरच्या साईडला Cl. राईट. 3 क्लोरीन जे आहेत ते बाहेरच्या साईडला आहेत. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे, हा कॉम्प्लेक्स आयोनाइज झाला, तुम्हाला माहिती आहे काय तयार होईल? हा कॉम्प्लेक्स आयोनाइज झाला तर Cl मायनस तयार होईल का नाही? 3 Cl आयन तयार होणार. म्हणजे हे काय झालं? हे आयोनायझेबल झालं.
हे 3 क्लोरीन कसे आहेत? हे आयोनायझेबल आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं? प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये आलं. राईट. आणि हे NH3 वेगळं होतं का कोबाल्ट पासून? नाही होत. हे नॉन आयोनायझेबल, त्याला म्हणायचं सेकंडरी व्हॅलेन्सी. ओके. आयोनायझेबल व्हॅलेन्सी, that is the primary valency is ionizable and secondary valency is non-ionizable. या ठिकाणी कोबाल्ट जे आहे सेंट्रल मेटल ॲटम, त्याच्यामध्ये NH3 जे व्हॅलेन्सी, त्याची व्हॅलेन्सी 6 जे आहे ती सेकंडरी व्हॅलेन्सी आहे. आणि बाहेरच्या साईडला 3 क्लोरीन आहेत, ती काय झालं? ती प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी 3 आणि सेकंडरी व्हॅलेन्सी 6. इट्स ऑल राईट. ही जी सेकंडरी व्हॅलेन्सी असते ना, सेकंडरी व्हॅलेन्सीवरून जो कोणता कंपाऊंड असतो त्याची जॉमेट्री ठरत असते. जॉमेट्री इज डिसाइडेड बाय सेकंडरी व्हॅलेन्सी. आता सेंट्रल मेटल ॲटम कोबाल्ट, त्याला अमोनिया किती लागलेत? 6. जेव्हा 6 अमोनिया लागलेले असतात तेव्हा ते जे कॉम्प्लेक्स असतं त्याचं शेप, त्याची जॉमेट्री कशी असते? त्याची जॉमेट्री असते ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल म्हणजे माहिती आहे तुला काय? व्हॉट इज ऑक्टाहेड्रल जॉमेट्री? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री म्हणजे कसं? बघा इथं काढतो मी. सेंट्रल मेटल ॲटम जनरल लिहितो आता मी. M म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि तर त्याला 6 लिगॅंड लागलेले आहेत. किती लिगॅंड लागले? 6. त्यापैकी 4 जे असतात ते 4 एका प्लेनमध्ये 4 राईट. 4 एका प्लेनमध्ये 4 लागले लिगॅंड. L म्हणजे लिगॅंड. राहिले किती? 2. एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला. वरच्या साईडला लिगॅंड आणि एक खाली. राईट. ही जी जॉमेट्री असते याला काय म्हणायचं? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री म्हणलं जातं. जोडल्या आपण सगळ्याला जोडल्या. आज जे स्ट्रक्चर होतं ना त्याला काय म्हणायचं? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. व्हेनेवर कोऑर्डिनेशन नंबर इज 6, राईट. व्हेनेवर द कोऑर्डिनेशन नंबर इज 6, त्यावेळेला जॉमेट्री काय असते? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. राईट. तर सेकंडरी व्हॅलेन्सीवरून काय ठरतं? जॉमेट्री ठरते. जर समजा सेकंडरी व्हॅलेन्सी जर 4 असेल, इफ सेकंडरी व्हॅलेन्सी इज 4, अशा वेळेला जॉमेट्री कशी असेल? म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम आहेत आणि त्याला 4 लिगॅंड लागलेले आहेत. समजा सेंट्रल मेटल ॲटमला 4 लिगॅंड लागलेले आहेत. सेकंडरी व्हॅलेन्सी 4 आहे. अशा वेळेला त्याची जॉमेट्री कशी राहील? त्याची जॉमेट्री राहील टेट्राहायड्रल. आता टेट्राहायड्रल कसं असतं? ते फिगर काढून दाखवतो मी. जस्ट सी. A central metal atom L अशी जॉमेट्री असते. याला काय म्हणायचं? टेट्राहायड्रल जॉमेट्री म्हणायचं. म्हणजे सेंट्रल मेटल असतो त्याला खालच्या साईडला 3 लिगॅंड लागले आणि एक वरच्या साईडला. ती जी जॉमेट्री असते त्याला काय म्हणायचं? टेट्राहायड्रल जॉमेट्री म्हणायचं. ठीक आहे. तर जॉमेट्री कशावर ठरते मग? कोणत्या प्रकारच्या व्हॅलेन्सीवरून? सेकंडरी व्हॅलेन्सी. इज इट क्लिअर? तर काय सांगितलं वरच नाही, एकदा आपण रिवाइज करू. वर्नर सेज दॅट ए कोऑर्डिनेशन कंपाउंड, in coordination compound there is a central metal atom. There are 2 types of valencies. One is the primary valency, other is the secondary valency. Primary valency is ionizable, secondary valency is non-ionizable. Right?
आणि जॉमेट्री कशावरून ठरते? जॉमेट्री ठरते सेकंडरी व्हॅलेन्सी, राईट. सेकंडरी व्हॅलेन्सी डिसाइड द जॉमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. इट्स ऑल राईट. So let's stop here. Let's continue in the next period. Thank you.